नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. चला तर मंडळी, आज आपण बनवूया मँगो शेक. एकदम अप्रतिम असा लागतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता एकदम सोप्या पद्धतीने इथं आपण मँगो शेक केलेला आहे. चला तर मंडळी, मग आंबे संपायच्या आधी हा मँगो शेक नक्की करून बघा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी मँगो शेक साठी एक आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे. 2 चमचे भरून मँगो आईस्क्रीम घेतलेली, अर्धा कपाला कमी थोडीशी साखर घेतलेली आणि 1 ग्लास भरून इथं दूध घेतलेले. आता इथं तुम्ही याच्यातील समजा आईस्क्रीम नाही भेटली त्याच्यात व्हॅनिला आईस्क्रीम टाकली तरी चालू शकतं आणि नाही मिळाली तरीही चालू शकतं. तसाही केला तरीही अप्रतिम असा हा मँगो शेक बनला जातो. आता इथं फक्त आंबा घेताना तुम्ही गोड आंबा घ्यायचा आहे, असा ऑरेंज असेल असा आंबा शोधून घ्यायचा आहे. जास्त आंबट आंबा असेल तर मग मिल्कशेकची टेस्ट बिघडली जाते. इथं मी आता मँगोचा पल्प टाकलेला आहे, त्यानंतर आईस्क्रीम टाकली, दूध घातलेलं आहे आणि जी आपण साखर घेतली होती अर्ध्या कपाला कमी घेतलेली ती घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये अशी फिरवून घ्यायची आहे. चला तर आता आपण मिक्सरला लावून घेऊया भांडं आणि फिरवून घेऊया. आता इथे बघू शकता मिक्सरला फिरवत असताना एकसारखं फिरवायचं नाहीये, थोडंसं बंद करत परत फिरवायचे. म्हणजे काय होतं, त्यामध्ये जे आंब्याचा पल्प असतो तो पूर्ण बारीक न होता थोडे थोडे त्याचे चंक्स राहतात आतमध्ये आणि त्यानंतर आपण मँगो शेक पीत असतो ना त्यावेळेस ते तोंडामध्ये येतात आणि प्यायला खूप छान आणि टेस्टी लागतात मधून मधून. आता इथे बघू शकता आपला मँगोचा शेक तयार झालेला आहे आणि मस्त असा घट्ट झालेला आहे. याच्यात मध्ये मध्ये आंब्याचे चंक्स पण शिल्लक राहिलेले आहेत, तर वरून टाकायची आपल्याला गरज लागत नाही बघा. तर अशा पद्धतीने मँगो शेक करून घ्यायचा आहे. आता आपण सर्व करून घेऊया. तर सर्व करताना एक तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतर सर्व करू शकता किंवा मग तुम्हाला इन्स्टंट जर लगेच सर्व करायचं असेल तर त्यासाठी इथं 3 ते 4 तुकडे आहेत ते बर्फाचे घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती मँगो शेक आहे तो ओतून घ्यायचा आहे. बघू शकता काय मस्त असा घट्ट मँगो शेक आपला तयार झालेला आहे. आणि काय याच्यामध्ये जर आईस्क्रीम टाकली ना की चवीला खूप अप्रतिम असा लागतो. तुम्ही जो बाहेर पिता ना त्याचे आंबे कसे असतात किंवा जे दूध कसं वापरलं जातं आपल्याला काय माहित नसतं, त्यामध्ये खराब आंबाही टाकला जातो. तर त्याच्यापेक्षा अशा पद्धतीचा घरच्या घरी तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता एकदम फ्रेश मध्ये. आता इथे आपण छोट्या ग्लासमध्ये घालून बघूया. इथं दोन्ही ग्लासमध्ये मी बर्फाचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता आपण हा मँगो शेक केलेला आहे तो घालून घेऊया. तुमच्याकडे याच्यामध्ये आंबे शिल्लक असतील तर वरून तुकडे करून थोडेसे घातले तरीही चालू शकतं, नाही घातले तरीही चालेल. बघा काय अप्रतिम असा आपला मँगो शेक दिसतोय आणि प्यायला खूपच टेस्टी असा लागतो. चला तर मग आता मी तर टेस्ट करून बघते कसा झालेला आहे. तुम्ही पण बनवा आणि नक्की बनवून बघा आणि कशी रेसिपी झाली ते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच काही आपल्या रेसिपी पाहण्यासाठी. मंडळी तुम्हाला सांगू का, आपण ही रेसिपी तर तुम्ही बघाच बनवाच, पण याच्याबरोबर मी मँगो मस्तानीची ही रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केलेली ती तुम्हाला संगीता सोमी किचन वरती पाहायला भेटेल. आता इथं तुम्ही बघू शकता ही आहे मँगो मस्तानी. त्याचबरोबर आपण इथं जी साधी लस्सी येते तर ती ही लस्सीची रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केलेली तीही तुम्हाला पाहता येईल. याचबरोबर मी मँगो लस्सीची पण रेसिपी अपलोड केलेली आहे आणि त्यानंतर मँगोचं सीझन चालू आहे तर मुलांचं फेवरेट असा मँगो केक बनवलेला आहे. तर या सगळ्या रेसिपी बघा. आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि एक छोटीशी कमेंट करा. थँक्यू.